बर्थडे का पॉकेट वॉच देऊया आपण. त्यांच्याकडे लहानपणी होतं पण आपण. हो तू फोडलं होतंस ते. ए मी नाही, कुसुमताईने फोडलं. नाही तूच फोडलं होतंस. अरे नाही मी नाही, मी काय कुसुमताईने फोडलं अरे होतं. कशाला सारव करतोय. अरे. मला चांगलं आठवतोय तूच फोडलं होतंस. नाही हे बरं आहे तुमचं, जबरदस्ती आहे. लहानपणापासून जरा घरात काही पडलं फुटलं की सगळं बिल माझ्यावर पडायचं. बाबांची ती शाईची दौत फोडली होतीस तू, आठवतंय ना? पण ते मी कबूल केलं होतं की माझ्या हातून फुटली म्हणून ते. हो. तुझ्या नावावर बिल नव्हतं फाडलं मी. हो. ही सगळी काय जी मस्ती होती ना ती तुझ्यात आणि कुसुम मध्ये. मी तुमच्यात नसायचोच खरा. हो हो का? वाड्यावर गेलो ना, एक एक कोपरा दाखवतो तुम्हाला, कुठे कुठे आणि कसं कसं पिदवलं होतं मला. कापूस कोंडा म्हणायचो आम्ही त्याला. बाळ होतच ग तसं, कापसासारखं. मी आणि कुसुम कापसासारखं जपला होता त्याला. लहानपणापासून बाळ इतका गोरा पान, त्याचा दंड जरी घट्ट पकडला तरी लाल व्हायचा. आणि त्याच बाळला या लोकांनी जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं जे लोक म्हणतात ना, त्याला विचारायचंय मला. अरे माझ्या बाळाचा जीव गेला, कुणाचं काय चांगलं झालं? यापुढे माझं सगळं आयुष्य जरी खर्ची पडलं तरी चालेल, पण या सरंजामेच्या मुलाला मी फासावर लटकवल्याशिवाय राहणार नाही. सोडणार नाही मी त्याला. यावेळी मला न्याय हवाय. याही वेळी जर तुम्हाला नाकारलं गेलं ना, आग लावीन मी सगळ्या जगाला. देवाकडे माझा हट्टच आहे, मला न्याय दे. नाही तर मी सगळ्या जगाला ओरडून सांगेन की देव म्हणजे एक थोतांड आहे. गॉड इज द बिगेस्ट फ्रॉड. आणि माझ्या मुलासारखा वाढवला होता मी त्याला, तसं जपलं का? सोडणार नाही मी, नाही सोडणार. जोपर्यंत अभिमान काही बोलत नाही तोपर्यंत आपण काहीच सिद्ध करू शकत नाही. सगळे पुरावे त्याच्या विरोधात आहेत. पुरावे बदलता येतात. यावेळी जड जाईल. विक्रांत, उद्या जर त्याला शिक्षा झाली ना, तरी त्याला जेलमधून पळून आयुष्यभर परदेशात ठेवण्याची ताकद त्याच्या या काकामध्ये आहे. परमेश्वर काका,
ज्या गोष्टी मला माहिती आहेत त्या मला पुन्हा पुन्हा सांगू नकोस. सुलेखा राऊत नावाची मुलगी कुठे आहे? गायब आहे. ते माहित आहे मला. तिचा या सगळ्याशी संबंध? तिचा नाही तर कोणाचा असणार परमेश्वर काका. मी आधीच सांगितलं होतं तुला, हे लग्न होऊन देऊ नकोस. अरे ते आत्ताही होईल की नाही शंकाच आहे. पण पण तुझा त्या पोरीवर एवढा डूक का? खून केलेत तिने. एक नाही 3. काय? वयाच्या 11व्या वर्षी पहिला स्वतःच्या आईचा सुद्धा जीव घ्यायचा प्रयत्न केला ह्या मुलीनं. तुझं डोकं ठिकाणावर आहे? अभिमानला हे सगळं सांगून झालंय. तो सुद्धा हेच म्हणाला होता. फक्त ह्यापेक्षा वाईट शब्दात बोलला होता माझ्याशी. आणि हेच कारण आहे आमची मैत्री तुटण्याचं परमेश्वर काका. पण ती मुलगी असं का करेल? ज्या दिवशी मला हे कारण कळेल त्या दिवशी ती संपेल. माझा नाही विश्वास बसत. अजूनही? अरे पण अभिमाननं त्या शास्त्राला भोसकलं, त्याच्याशी तिचा काय संबंध? तोही लवकरच शोधून काढेन. अभिमान बोलत नाहीये म्हणून, नाहीतर. अरे हे सगळं आधी का नाही सांगितलंस तू? सांगितलं होतं अभिमानला. काय झालं? परक केलं त्यांनी मला. अरे मग पोरा माझ्याकडे यायचंस. मी तू विश्वास ठेवला असतास माझ्यावर परमेश्वर काका. अजूनही ठेवतोयस नाही ना? ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानोबा माऊली. अभिमानला बोलतं करायला हवं. साहेब कसे आहेत? फार खचून गेलेत. ते जर अभिमानशी बोलले तर? मी बोलतो. पण तू सगळ्या अगोदर त्या पोरीला सापडेल. त्याशिवाय माझ्या डोळ्याला डोळा लागणार नाही. नक्की सापडेल. तू फक्त साहेबांची काळजी घे बस. माझ्याजवळ शब्दच नाहीयेत तुझं सांत्वन करायला. कारण मीच आतून रीता झालोय. वयोमाना परत्वे माणसाचे डोळे अधू होतात, कान निकामी होतात, गात्र मंदावतात. तसं मन का बधीर होत नाही? बधीर शरीराला कुठलेच चटके जाणवत नाहीत. तसं मन बधीर झालं असतं तर हे चटके जाणवले नसते. कारण आता त्यांची झळ सहन होत नाही. बाबा,
मला खरंच जाणवलं होतं का की असं काही होणार आहे? तुम्ही बाळला सांगितलं होतं. पुन्हा एकदा हे सिद्ध झालंय की मी किती तोकडा मनुष्य आहे. माझं ज्ञान किती थिट आहे. बाळला एका विशिष्ट धातूपासून जपायला हवं हे सांगायला हवं. एवढंच आकलन झालं होतं मला त्या संकेतांचं. पण त्याच्या जीवाला धोका आहे हे कुसुम म्हणते ना, तेच बरोबर आहे. माझं ज्योतिष्य निरुपयोगी आहे, निकामी आहे. मी तुझं सांत्वन करत नाहीये पूनम. मी स्वतःच सांत्वन करतो. निखिल गेला तेव्हा मला दुःख झालं होतं. अतिशय दुःख झालं होतं. पण माणूस म्हणून मी पुन्हा उभा राहिलो होतो. कारण निखिलला मी जन्म दिला नव्हता. पण बाळ माझ्या रक्तामासाचा अंश, माझ्यातून जन्माला आलेला घडलेला माझा बाळ. काय उरलंय आता? एका मातीच्या मडक्यात मावेल एवढीच मूठभर राख. प्रकाशाकडे पाहण्याची तुझ्यात उमेद उरली असेल पूनम, तर थोडी मला दे. कारण आता माझी उमेद संपलीये. सकाळी देवासमोर हात जोडून मी उभा राहिलो तेव्हा त्याला एवढंच सांगितलं, थांबव रे बाबा, हा जीव घेणा खेळ थांबव. हरलोय मी, सपशेल हरलोय. आणि तुला संपवायचंच असेल तर माझा जीव घेऊन संपव. श्रीराम, श्रीराम.
बाबा हे म्हणत होते की 13व्यानंतर लगेचच तुम्ही वसईला जायचं म्हणताय. नका ना जाऊ बाबा. आम्हा सगळ्यांना तुमची खूप गरज आहे हो. मी स्वतःच खचलोय वसुधा. मी काय तुम्हाला आधार देणार? पूनमला भेटायला गेलो होतो. स्वतःला इतकं हतबल झालेलं मी यापूर्वी कधीच अनुभवलं नव्हतं. कुठले पोकळ शब्द, उपऱ्या भावना आणि उष्ण बळ आणू तिची समजूत काढायला. सगळ्यांची तशीच अवस्था झाली आहे बाबा. पण तुम्ही असलात तर. कसं आहे ना वसुधा, माणूस जेव्हा खचतो तेव्हा वडीलधाऱ्यांकडेच आधाराला जातो. एखादं पोर आपल्या आईच्या पदरात तोंड खुपसतं. कोणी वडिलांच्या मिठीत शिरून रडतं. तुमच्यासाठी मी असेन कदाचित, पण माझ्यासाठी कोण आहे? आणि मी सुद्धा खूप सैर बहिर झालोय. माझ्या 80-84 पावसाळ्यांनी माझ्या हातात माझ्या लेकराच्या चितेला अग्नी देण्याचं बळ नाही दिलं. आता माझ्यासाठी एकच आधार आहे, आपला वाडा. तिथे गेल्यावर आईच्या मांडीवर डोकं ठेवल्याचं, वडिलांनी पाठीवरून हात फिरवल्याचं समाधान मिळतं. म्हणून म्हणतो मला जाऊ दे. बाबा आता तुम्ही असं म्हटल्यावर काय बोलणार मी? वसुधा, तुला वाटत असेल मी खूप स्वार्थी विचार करतोय. नाही नाही बाबा, मी स्वार्थी नाहीये, असाही आहे. कावरा बावरा झालोय. रस्ता चुकलेल्या एखाद्या लहान मुलासारखा. पण एकच गोष्ट जी मला इथून जाण्यापूर्वी करायची आहे. काय? बाळच्या मारेकऱ्याला मला भेटायचं आहे.